नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो पहा, आज आपण या व्हिडिओमध्ये तलाठी भरती 2023 जे आहे यासाठी काही महत्त्वाचे असणारे सराव प्रश्नसंच घेत आहोत। आणि मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते तलाठी भरती 2019 या वर्षी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत। सोबतच आपण यामध्ये करंट अफेअर जे 2023 आहे ते देखील ॲड केलेले आहे। आणि जे TCS पॅटर्नने सध्या जे काही प्रश्न विचारले जातात त्याच पद्धतीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। हा आपला 11वा व्हिडिओ आहे। यापूर्वी आपण 10 व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, त्याच्या लिंक तुम्हाला दिलेल्या आहेत। सोबतच PDF डाउनलोड करण्यासाठी मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला देखील जॉइन करायचं आहे, त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या मराठी संताने पंढरपूर या ठिकाणी संत चोखामेळ्याचे स्मारक बांधले आहे? पहा मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला TCS मध्ये विचारण्यात आला होता। म्हणजेच हा जो प्रश्न आहे हा आपल्याला म्हाडा भरतीसाठी विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट प्रश्न होता। आपल्याला प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे। पहा, खालीलपैकी असा कोणता मराठी संत आहे की त्यांनी पंढरपूर या ठिकाणी चोखामेळा जे आहे त्यांचं स्मारक बांधलं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर संत नामदेव यांनी बांधलेलं आहे पहा पंढरपूर या ठिकाणी संत चोखामेळ्याचं स्मारक। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणत्या प्रदेशाचे शीत वाळवंट म्हणून वर्णन केले जाते? पहा, खालीलपैकी असा कोणता प्रदेश आहे की त्याला काय म्हटलं जातं? शीत वाळवंट, म्हणजे थंड वाळवंट असं त्याला म्हटलं जातं। तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, जो लडाख प्रदेश आहे पहा, लडाख प्रदेशाला शीत वाळवंट असं म्हटलं जातं, कारण त्या ठिकाणी सर्व ठिकाणी पहा बर्फ आहे, त्यामुळे त्याला शीत वाळवंट या नावानं ओळखलं जातं। आणि हा जो प्रश्न आहे हा देखील आपल्याला TCS पॅटर्नमध्येच प्रश्न विचारण्यात आलेला होता। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, काही अविकारी शब्द 2 वाक्यांना जोडण्याचे काम करतात आणि अशा शब्दांना डॅश अव्यय असे म्हटले जाते? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे, मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न आहे। एक प्रकारे आपल्याला सरळ सरळ या ठिकाणी एक व्याख्या विचारली आहे। तरी काय कशाची व्याख्या आहे? अव्ययाची व्याख्या विचारली आहे। तर पहा, व्याख्या काय आहे? काही अविकारी शब्द 2 वाक्यांना जोडण्याचं काम करतात। लक्षात ठेवा, जोडण्याचं काम करतात, तर अशा शब्दांना कोणते अव्यय म्हटलं जातं? तर त्यांना म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक 4 उभयान्वयी अव्यय त्यांना असं म्हटलं जातं। पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, राष्ट्रकूट राजवंशाच्या खालीलपैकी कोणत्या शासकाने कैलास मंदिर कोरलेलं आहे? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे। कैलास मंदिर यावरती आपल्याला 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे ऑलरेडी। तर कैलास मंदिर हे जे आहे हे राष्ट्रकूट राजवंशाच्या कोणत्या राजाने किंवा कोणत्या शासकाने बांधलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, कृष्ण राजा जो पहिला आहे त्यांनी बांधलेला आहे पहा कैलास मंदिर। लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल। कैलास मंदिर बांधलेलं आहे कृष्ण राजा पहिला। प्रश्न क्रमांक 5 आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखायचा आहे। या ठिकाणी आपल्याला वाक्प्रचार दिला आहे पहा, इकडचा डोंगर तिकडे करणे, तर याचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे। आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, खूप मोठे कार्य करणे, त्यालाच म्हटलं जातं पहा इकडचा डोंगर तिकडे करणे। आणि मित्रांनो, जे काही सध्या TCSचा पॅटर्न सुरू आहे त्यामध्ये आपल्याला नेहमी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, सोबतच पहा वाक्प्रचार, म्हणी, अलंकारिक शब्द यावर सर्वात जास्त मराठी व्याकरणावरती प्रश्न घेतलेले आहेत। त्यामुळे आपण जास्त करून पहा वाक्प्रचार, म्हणी जे काही सोपे सोपे असणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। आणि येणारे जे व्हिडिओज असणार आहेत त्यामध्ये देखील आपण ते भरपूर प्रमाणामध्ये कव्हर केलेले आहेत। तर पहा, इकडचा डोंगर तिकडे करणे म्हणजे काय? तर खूप मोठं काम करणं। प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोण रामायण नु पत्रलेखन, पहा रामायण नु पत्रलेखन या पुस्तकाचे लेखक आहेत? पहा, यावरही आपल्याला कालची जी शिफ्ट झाली आहे 17 पासून तलाठी भरती सुरू झाली आहे आणि त्यामध्ये जे 1 2 3 शिफ्ट झाल्या त्यामध्ये आपल्याला पहा 2 ते 3 प्रश्न जे आहेत हे नेहमी पुस्तक आणि त्याच्या लेखकावरती विचारण्यात आलेले आहेत। या ठिकाणी आपल्याला पुस्तकाचं नाव काय आहे? तर रामायण नु पत्रलेखन हे कोणत्या लेखकाचं पुस्तक आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, चंद्रशेखर विजयजी महाराज जे आहेत यांचं पुस्तक आहे पहा रामायण नु पत्रलेखन। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल।
तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे पहा TCS फॉर्मॅटमध्ये एक नवीन एक पुस्तक पब्लिश झालेलं आहे, राजेश मेश्रे सरांचं आहे आणि जी काही सध्या तलाठी भरती सुरू आहे त्यामध्ये हे महत्त्वाचं पुस्तक आपल्याला रिव्हिजन म्हणून ठरू शकतं, कारण यातील जवळपास नेहमीच प्रश्न हे विचारलेले आहेत. लक्षात ठेवा, यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी, मराठी अशा प्रत्येक प्रश्नाचं जे संश्लेषण आहे, एक प्रकारे स्पष्टीकरण जे आहे त्यांनी या पुस्तकात घेतलेलं आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहा DMER 17 जून 2023ला जी परीक्षा झालेली आहे TCS पॅटर्नची, त्याद्वारे यामध्ये म्हणजे त्याच्याही प्रश्नपत्रिका या पुस्तकात समाविष्ट केलेल्या आहेत. पुस्तक घेण्यासाठी लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आत्तापर्यंत सर्वात रिव्हिजनसाठी बेस्ट ठरलेलं पुस्तक आहे, कारण यातील काही महत्त्वाचे प्रश्न आपल्याला हे नेहमी विचारलेले आहेत आणि सध्या जी तलाठी भरती सुरू आहे त्यामध्ये देखील विचारण्यात आलेले आहेत. तर पहा प्रश्न आपला 7वा आहे, नाम आणि सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी येणारे जे संबंध आहेत ज्या विकारांनी दाखवले जातात त्यांना काय म्हटलं जातं. पहा या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला एक व्याख्या विचारलेली आहे. तर व्याख्या काय आहे, नाम आणि सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी येणारा जो संबंध आहे आणि तो जो संबंध आहे ज्या विकारांनी दाखवलं जातं त्याला काय म्हटलं जातं. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर त्याला विभक्ती असे म्हटले जाते. लक्षात ठेवा, विभक्तीची व्याख्या काय आहे, तर नाम आणि सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी येणारा जो संबंध आहे आणि तो संबंध ज्या विकारांनी दर्शवला जातो त्याला म्हटलं जातं पहा विभक्ती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8वा आहे, ग्वालियरचा तह आणि मांडसोरचा तह हे डॅशचे अंतिम परिणाम होते. पहा या ठिकाणी 2 तह झालेले आहेत, ग्वालियरचा तह आणि दुसरा कोणता आहे तर मांडसोरचा तह. हे कोणत्या युद्धाचे परिणाम होते. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तिसरे अँग्लो आणि मराठा युद्ध जे आहे यांचा जो अंतिम परिणाम होता तो म्हणजे होता ग्वालियरचा तह आणि मांडसोरचा तह. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे पहा, कारण युद्धावरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारले जातात. यामध्ये हा प्रश्न आपल्याला पहा वनरक्षक भरतीमध्ये विचारला होता, हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारला होता, हा प्रश्न तलाठी भरती 2019ला देखील विचारलेला होता. त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. पहा मराठा अँग्लो युद्ध जे आहे ते एक लक्षात ठेवायचे, पानिपतचं जे युद्ध झालं ते एक लक्षात ठेवायचे आणि हे महत्त्वाचे जे काही युद्ध आहेत ते आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये मित्रांनो महत्त्वाचे आहेत, म्हणजे प्रत्येक परीक्षेसाठी. लक्षात ठेवा पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 9वा आहे, खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. या ठिकाणी आपला वाक्प्रचार विचारलेला आहे कटाक्ष असणे, याचा अर्थ काय होईल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर विशेष लक्ष असणे त्यालाच म्हटलं जातं पहा कटाक्ष असणे. एखाद्या गोष्टीवरती महत्त्वपूर्ण लक्ष देणे त्याला म्हणतात कटाक्ष असणे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10वा आहे, संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी कर प्रदान करण्यापासून स्वातंत्र्याला निहित केले गेले आहे. पहा प्रश्न महत्त्वाचा आहे, प्रश्न एक वेळा फक्त समजावून घ्यायचा आहे. तर संविधानाचं खालीलपैकी असं कोणतं अनुच्छेद आहे की त्यामध्ये कोणत्याही धर्माचा प्रचार करण्यासाठी कर प्रदान करण्यापासून स्वातंत्र्याला निहित करण्यात आला आहे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर अनुच्छेद 169. पहा अनुच्छेद 169 असा अनुच्छेद आहे की त्यामध्ये कोणत्याही धर्माच्या प्रसारासाठी किंवा प्रचारासाठी कर प्रदान करण्यापासून स्वातंत्र्याला निहित करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, महाराष्ट्र शासनाच्या SJY या योजनेचं पूर्ण नाव काय आहे. म्हणजे पहा जे SJY आहे याचा आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे आणि ही जी एक फुल फॉर्म म्हणजे ही जी एक योजना आहे ही महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे आणि या योजनेचा फुल फॉर्म होणार आहे पहा पर्याय क्रमांक 1, श्रमेव जयते योजना. पहा श्रमेव जयते योजना जी आहे याचाच अर्थ म्हणजे याचा शॉर्ट फॉर्म आहे पहा SJY, श्रमेव जयते योजना. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला तलाठी भरती जी झाली 2019ची त्यामध्ये विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्य रचना केलेली आहे. पहा यावरही आपल्याला महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे, कारण सातवाहन राजा जो आहे आणि असा तो खालीलपैकी कोण आहे की त्याने गाथा सप्तशती ही जी एक प्रसिद्ध काव्य रचना आहे ती त्यांनी लिहिलेली आहे किंवा केलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, जो हाल राजा आहे. पहा राजा हाल जो आहे या राजाने गाथा सप्तशती ही प्रसिद्ध काव्य रचना केली आहे आणि त्याचं घराणं होतं पहा सातवाहन. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे,
डॅश हा भारत आणि सिंगापूर यांच्या दरम्यान संयुक्त लष्करी अभ्यास आहे. पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण हा प्रश्न आपल्याला 2019 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. कारण प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला पहा कोणत्या दोन देशामध्ये कोणता युद्ध सराव होतो त्यावरही आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात आणि हा जो आहे हा एक संयुक्त लष्करी सराव आहे. लक्षात ठेवा, कोणता आहे? भारत आणि सिंगापूरमध्ये झालेला. तर याचं नाव काय आहे? पर्याय क्रमांक 4 बोल्ड कुरुक्षेत्र. हा जो एक लष्करी म्हणजे युद्ध सराव जो होता तो भारत आणि सिंगापूरमध्ये झालेला आहे. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, गरुड शक्ती या लष्करी सराव जो आहे हा कोणकोणत्या दोन देशामध्ये पार पडला? पहा, या ठिकाणी परत एक वेळा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पहा, जो गरुड शक्ती लष्करी युद्ध सराव आहे किंवा जो लष्करी सराव आहे तो कोणत्या दोन देशादरम्यान पार पडलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 भारत आणि इंडोनेशिया या दोघांमध्ये पहा गरुड शक्ती या नावाचा एक लष्करी सराव झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल भारत आणि इंडोनेशिया. प्रश्न क्रमांक 15 आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता डॅश प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे. पहा, सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे पहा मित्रांनो, कारण जी लास्ट जनगणना झाली आहे भारताची 2011 मध्ये झाली आहे आणि भारतामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना होते. तर आपली 2021ला जी जनगणना आहे ती झालेली नाही, कोविडमुळे झालेली नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, जो काही प्रश्न येईल आपल्याला तो 2011च्या जनगणनेवरती आधारित असणार आहे. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र लोकसंख्येची घनता जी आहे ती किती प्रति चौरस किलोमीटर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर 365 चौरस किलोमीटर. लक्षात ठेवा, 365 चौरस किलोमीटर इतकी महाराष्ट्र लोकसंख्येची घनता आहे. पर्याय 4 आपलं आन्सर होईल. प्रश्न 16 आहे, कोणत्या वर्षी एलिफंटा गुहांना युनेस्को जागतिक वारशाचं ठिकाण म्हणून नामित करण्यात आलेला आहे? पहा, प्रश्न 2019च्या तलाठीमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर खालीलपैकी असं कोणतं वर्ष आहे की त्या वर्षामध्ये ज्या एलिफंटा केव्ज आहेत तर त्यांना युनेस्को जागतिक वारशाचं एक स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर 1987 हे जे वर्ष आहे पहा, या वर्षी एलिफंटा केव्ज जे आहेत त्यांना युनेस्को जागतिक वारशाचं ठिकाण म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. वर्ष आहे 1987. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी INS विंध्यगिरी या युद्धनौकेचं उद्घाटन कोणत्या शहरात केलेलं आहे? सर्वात मित्रांनो हा लेटेस्ट प्रश्न आहे पहा, कारण हा प्रश्न आपल्याला ऑगस्ट 2023 मधला आहे. करंट अफेअर्सवरचा आधारित हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर INS विंध्यगिरी ही जी एक युद्धनौका आहे याचं उद्घाटन केलेलं आहे पहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, आणि हे कोणत्या शहरात केलं आहे असा आपल्याला प्रश्न आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर कोलकाता या शहरामध्ये केलेलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत पहा, ह्या भारताच्या आपल्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. पहिल्या आहेत प्रतिभा देवीसिंग पाटील, दुसऱ्या महिला आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. पर्याय क्रमांक 2 कोलकाता या ठिकाणी त्यांनी INS विंध्यगिरी या युद्धनौकेचं उद्घाटन केलं आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, उत्तर भारतामध्ये सिंचनाची कालवा पद्धत प्रचलित असल्याचं कारण काय आहे? पहा, उत्तर भारतामध्ये जे सिंचनाची पद्धत आहे त्यामध्ये कालवा पद्धत ही जास्त प्रमाणात वापरली जाते किंवा त्याला आपण प्रचलित आहे असं म्हणू शकतो. तर त्या मागचं नेमकं कारण काय आहे? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 ज्या बारमाही नद्या आहेत हे त्याचं उत्तर असणार आहे. कारण उत्तर भारतामध्ये बारमाही नद्या आहेत त्यामुळे सिंचनाची जी पद्धत आहे त्या ठिकाणी ती कालवा पद्धत जास्त प्रमाणात त्या ठिकाणी वापरली जाते. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? पहा, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, जेवढे काही महत्त्वाचे भारतातील आपल्या राष्ट्रीय उद्यान आहेत त्यावरही आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा आपण सर्च करून देखील तो व्हिडिओ पाहू शकता. तर सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर केरळ या राज्यामध्ये आहे पहा सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान. तर मित्रांनो, महत्त्वाचा म्हणजे काय की जे काही आपले व्हिडिओज होत आहेत त्याच्या प्रत्येक व्हिडिओची PDF जी आहे ही आपल्याला अगदी फ्रीमध्ये आपण दिलेली आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला मराठी नोकरी टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा आपण जाऊन टेलिग्रामवरती देखील त्याला जॉईन करू शकता. त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला फ्रीमध्ये दिलेली आहे. प्रश्न 20 आहे, जांभी मृदा ही कोणत्या प्रदेशामध्ये आढळत नाही असा प्रश्न विचारला आहे. पहा, जांभी मृदा जी आहे ही पंजाबमधील जे डोंगर आहेत त्यामध्ये आढळत नाही. यामध्ये कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आसाम या तीनही डोंगर रांगामध्ये जांभी मृदा जी आहे ही मोठ्या प्रमाणात आढळते, पण पंजाबमध्ये आढळत नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 21 आहे, रावण छाया हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामधील बाहुल्यांचा एक खेळ आहे? पहा, या ठिकाणी एक बाहुल्यांचा खेळ आहे, त्याचं नाव आहे रावण छाया. तर हा कोणत्या राज्यामध्ये जास्त प्रमाणात प्रसिद्ध आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये तो खेळला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर ओडिसा. लक्षात ठेवायचं मित्रांनो, ओडिसा किंवा या ठिकाणी आपण ओरिसा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला 2019 मध्ये विचारला होता. त्यावेळी त्याचं पर्यायामध्ये ओरिसा असं दिलं होतं, पण जर आपल्याला आत्ता विचारण्यात आला कधी बाय चान्स तर त्या ठिकाणी ओडिसा असं देण्यात येईल. तर लक्षात ठेवा, ओडिसा हा जो राज्य आहे या राज्यामध्ये बाहुल्यांचा खेळ आहे, त्याचं नाव आहे रावण छाया. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, समुद्र तटीय आणि दलदलीच्या प्रदेशातील वने ही महाराष्ट्राच्या डॅश आणि ठाणे जिल्ह्याच्या खाड्या आणि किनारपट्टी लगत आढळतात. पहा, या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये एक वेळा विचारण्यात आलेला होता. तसेच हा प्रश्न 2019च्या तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर समुद्र तटीय आणि दलदलीच्या प्रदेशातील वने ही महाराष्ट्राच्या एक ठिकाणी आपल्याला ठाणे दिला आहे, तर असा दुसरा कोणता जिल्हा आहे की त्याच्या खाड्या आणि किनारपट्टीच्या लगत आढळतो? तर याचं उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 2 सिंधुदुर्ग आणि ठाणे. पहा, सिंधुदुर्ग आणि ठाणे या दोन जिल्ह्यांच्या खाड्या आणि किनारपट्टी लगत आढळतं पहा समुद्र तटीय आणि दलदलीच्या प्रदेशातील वने. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, दिलेल्या शब्द गटातून विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी आपल्याला शब्द विचारलाय काय आहे? जबाबदार. तर याचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर बेजबाबदार त्याचा विरुद्धार्थाचा शब्द होणार आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, TCS मध्ये सर्वात जास्त याच पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर त्याच्या अनुषंगाने आपण पहा महत्त्वाचे 100 समानार्थी, 100 विरुद्धार्थी, सोबतच 100 म्हणी, तसेच 100 वाक्प्रचार असे सर्व काही महत्त्वाचे जे घटक आहेत ते आपण घेतलेले आहेत. त्या सर्वांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, केलुचरण मोहपात्र. पहा, केलुचरण मोहपात्र डॅशच्या शास्त्रीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला व्यक्तिमत्व दिलं आहे आणि ते व्यक्तिमत्व कोणत्या शास्त्रीय नृत्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे असा आपल्याला प्रश्न केलेला आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, हा प्रश्न देखील आपल्याला TCS मध्ये विचारण्यात आलेला होता. तर याचं उत्तर काय असणार आहे? तर ओडिसी हे जे नृत्य आहे शास्त्रीय नृत्य त्यामधील प्रसिद्ध एक व्यक्तिमत्व होतं पहा केलुचरण मोहपात्र. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, कृष्णाजी केशव दामले यांनी कोणत्या टोपण नावाने काव्य लेखन केलेले आहे? या ठिकाणी पहा आपल्याला कवी आणि कवीला दिलेलं असणारं टोपण नाव यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर केशवसूत या नावाने त्यांनी काव्य रचना केलेली आहे किंवा काव्य लेखन केलेलं आहे आणि केशवसूत हे जे आहे हे कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव आहे. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो, ऑगस्ट 2023च्या करंट अफेअर्सवरती महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण जे LIC जे आहे तर त्याचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 R दोराईस्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे पहा LICचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27 आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या ही सर्वात जास्त होती? पहा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, आतापर्यंत भरपूर वेळा कन्फ्यूज केलेला प्रश्न आहे. पहा, या ठिकाणी लक्षात ठेवायचे 2011ची जनगणना आपल्याला दिलेली आहे. तर 2011 पूर्वी म्हणजे 2011 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त 35 जिल्हे होते. लक्षात ठेवायचे. सध्या जर प्रश्न विचारला तर सध्या एकूण 36 जिल्हे आहेत. तर यामध्ये पहा 2011ला पालघर हा जो जिल्हा आहे हा पालघर जिल्हा नव्हता. पालघर जिल्हा जो आहे तो 2014 पासून सुरू आहे. पण जो 2011ला विचारले की सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता होता तर तो होता पहा पर्याय क्रमांक 3 ठाणे हे आपले योग्य आन्सर असणार आहे. आणि ठाण्यामधून पालघर जो आहे तो वेगळा जिल्हा झाला आहे. नसता पालघर आणि ठाणे ज्यावेळेस एकत्र होतं त्यावेळी सर्वात जास्त लोकसंख्या ही त्यांची होती. प्रश्न क्रमांक 28 आहे, खाली विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 गाव आणि ग्राम हे जे आहे हे आपलं उत्तर आहे. पण हा जी जोडी आहे ही जोडी दिलेली
ही समानार्थी शब्दाची जोडी आहे। यामध्ये काय विचारलं आपल्याला की विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यातील चुकीचा पर्याय म्हणजे या ठिकाणी तात्काळ आणि धीमेपणा हे विरुद्धार्थी शब्द आहे। जुळवा जुळवा आणि मोडतोड हे देखील विरुद्धार्थी आहे। गारठा आणि उष्मा हा देखील विरुद्धार्थी आहे। फक्त या ठिकाणी चुकीची जोडी गाव आणि ग्राम आहे, कारण ही समानार्थाची जोडी आहे। पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 29 आहे, भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय डॅशमध्ये स्थापन करण्यात आले, म्हणजेच कोणत्या वर्षी आपल्या भारताचं आदिवासी कल्याण मंत्रालय जे आहे हे स्थापन करण्यात आलेलं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 1999। पहा 1999 या वर्षी आपल्या भारतामध्ये आदिवासी कल्याण मंत्रालय जे आहे हे स्थापन करण्यात आलेलं आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं याचं उत्तर होणार आहे। मित्रांनो, या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 30। खालीलपैकी कोणी भारतात प्रथमच मूलभूत हक्कांची ज्ञात मागणी करण्यात आली होती, म्हणजेच कोणाद्वारे भारतामध्ये आपल्या सर्वात पहिल्यांदा जे मूलभूत हक्क आहेत त्यांची मागणी करण्यात आलेली होती। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर मोतीलाल नेहरू अहवाल जो आहे, तर मोतीलाल नेहरू या अहवालाद्वारे भारतामध्ये सर्वात प्रथम मूलभूत हक्कांची जी मागणी आहे ती करण्यात आली होती। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल। तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 30 प्रश्न। या 30 प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा, कारण यातील काही महत्त्वाचे जे प्रश्न होते हे प्रश्न आपण 2019चे घेतले होते। यामध्ये करंट अफेअर्स आपण 23चं देखील ॲड केलेलं आहे। सोबतच TCSने आतापर्यंत विचारलेले प्रश्न देखील आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। आणि मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची PDF जर आपल्याला फ्री मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला देखील जॉईन करायचं आहे। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।